हल्ली खूप मुलं परदेशी असतात आणि त्यामुळेच आपली मुलं नातवंडं एवढंच काय पणतू हे सुद्धा परदेशी असतात आणि स्वदेशी असलेलं त्यांच्या आईवडिलांना आजी आजोबांना पणजी पणजोबांना त्यांना पाहावंसं वाटत असतं. आणि आत्ता जे नवीन तंत्रज्ञान आहे त्यामुळे ते किती सोपं झालं आहे ह्याची एक झलक माझी मैत्रीण सुरेखा अलूरकर हिने तिच्या गद्यकाव्यामध्ये सांगितलेली आहे. तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक नवल वर्तले, एक नवल वर्तले. आमच्यासारख्यांना हे सगळं नवलच आहे. तुम्हाला जो हाताचा मळ वाटतो आहे ना, ते आम्हाला खूप अजब वाटतं आहे. तर ऐकूया, एक नवल वर्तले. कवयित्री आहे सुरेखा अलूरकर. बसले होते मी बाकावर, बसले होते मी बाकावर, गोंडस बाळ माझ्या मांडीवर. बाळाच्या आजीने फोटो काढला माझा आणि बाळाचा. बाळाच्या आजीने फोटो काढला माझा आणि बाळाचा. बघून तो मला आठवला माझा पणतू, जो परदेशात जन्म आला नाही पाहिले अजून ज्याला. बघून तो मला आठवला माझा पणतू, जो परदेशी जन्म आला नाही पाहिले अजून त्याला. घेणार कसे मी त्याला. मुलास माझ्या फोटो दाखवला, जादूगार जणू तो बनला माझ्यासाठी. मुलास माझ्या फोटो दाखवला, जादूगार जणू बनला तो माझ्यासाठी. काय जादू केली न जाणे, एक फोटो दाखवला त्याने. काय जादू केली न कळे, एक फोटो दाखवला त्याने. माझा पणतू माझ्या मांडीवर. हो, माझा पणतू माझ्या मांडीवर. न बघता न भेटता, न बघता न भेटता, पणतू माझ्या मांडीवर. आनंद मनात मावेना, आनंद मनात मावेना, लिहिल्याशिवाय राहावेना. आनंद मनात मावेना, लिहिल्याशिवाय राहावेना. आधुनिक तंत्रज्ञान नमो नमः. आधुनिक तंत्रज्ञान नमो नमः. खरंच ह्या नवीन तंत्रज्ञानामुळे आमच्या पिढीला खूप फायदा झाला आहे आणि आमची पिढी तुम्हा मुलांमुळे, तुम्हा नातवंडांमुळे ह्या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेते आणि त्याचा अनुभव पण घेते. हे गद्यकाव्य होतं सुरेखा अलूरकर यांचं. पुन्हा भेटूया.